तिनं पाठवलेल्या मेसेजमधल्या पत्त्यावर पोहोचून घराबाहेर बाईक पार्क करून दार वाजवलं. काही क्षण असेच निशब्द गेले. मिठीतून थोडी लांब होत मी सांगणार इतक्यात तीच म्हणाली, "कॉफी घेशील ना? घेतोस ना अजूनही की?" डोक्यात प्रश्नांचं वादळ उठलं होतं. एकटक तिच्या डोळ्यात बघत इतकंच विचारलं, "अगं काय मंजिरी, होतीस कुठे तू? आणि झालंय काय? असं अचानक मेसेज केलास, तेही तब्बल 3 वर्षांनी, तोही असा? असशील तसा ये, याचा काय अर्थ घ्यायचा?" पटकन स्वतःला सावरून मिठीतून मोकळी होत, "थकला असशील, फ्रेश हो," असं म्हणत मला उत्तर न देताच ती किचनमध्ये निघून गेली. मी फ्रेश होऊन बाहेर आलो तर घरभर कॉफीचा मंद सुगंध दरवळत होता. अगदी तसाच जसा मला आवडायचा आणि माझ्यामुळे आता मंजिरीलाही. ती किचनमध्येच होती. तसा मी किचन शेजारच्या रूममध्ये आलो. रूम तशी छोटीच होती, पण त्यातही एक छोटासा वेगळा कोपरा होता. साहजिकच मी तिथे वळलो. भिंतीला लागून एक बैठे रायटिंग टेबल, त्यावर विरंगुळा म्हणून वाचायला ठेवलेली काही पुस्तकं. एका बाजूला नाईट लॅम्प, त्याच्याच पायाशी एक क्यूट टेडी, कधीतरी सहज मीच तिला दिलेला स्माईल असं लिहिलेला कॉफी मग. सध्या त्यातल्या कॉफीची जागा ताज्या रान फुलांनी घेतलेली फक्त. मधोमध लॅपटॉप, त्याच्या एका बाजूला बाप्पाची छोटीशी मूर्ती आणि एका बाजूला नोटपॅड आणि काही पेन्स. असं छोटेसे पण तरीही छानसे टेबल. त्यालाच लागून समोर फ्रेंच विंडो होती. त्यावरचा पडदा बाजूला केला तसा लख्ख प्रकाश रूमभर पसरला आणि ती रूम अजूनच फ्रेश वाटायला लागली. खरं तर मी पहिल्यांदाच या घरात आलो होतो, पण तरीही ते घर, घरातले सर्व काही का कुणास ठाऊक, पण ओळखीचेच वाटत होते. पुन्हा एकदा खोलीत नजर फिरून मी बाजूलाच पडलेल्या बीन बॅगवर स्वतःला झोकून दिलं. खिडकीतून येणाऱ्या मंद वाऱ्याची झुळूक, बाजूलाच लावलेल्या विंडचिमची होणारी शांत किणकिण, हवेत पसरलेला गारवा आणि मंजिरीच्या एका मेसेजमुळे कसलाही विचार न करता कोल्हापूर ते पुणे बाईक प्रवासाने आलेला थकवा, या सगळ्यामुळे कधी डोळा लागला कळलेच नाही. किती वेळ निघून गेला होता माहीत नाही, पण डोक्यावर केसांत फिरणाऱ्या बोटांच्या स्पर्शाने जाग आली. पाहिलं तर कॉफी हातात घेऊन ही माझ्या डोक्यावर हात फिरवत बसलेली. सॉरी, इतक्या वर्षांनी तुला पाहिलं, तेही इतकं शांत झोपलेलं, आणि मोह आवरला नाही." "वेडी आहेस का? तुझा हक्क आहे तो," असं म्हणत तिच्या हातातून कॉफीचा मग घेत मी पुन्हा एकदा तिला काकुळतीने विचारले, "काय झालंय अगं? प्लीज सांगशील? 3 वर्ष होतीस कुठे तू? कसलाच संपर्क नाही. माहीत होते नव्हते त्या सर्व पत्त्यांवर सगळ्या मित्रमैत्रिणी, नातेवाईक, सोशल मीडिया, कुठे कुठे शोधलं नसेल तुला. होतीस कुठे अगं?" "अरे, होते की तुझ्या चारोळ्यांमध्ये, कवितेमध्ये, तुझ्या मनात, आणि ही काय अजूनही आहे की तुझ्या डोळ्यात." माझं नाक चिमटीत दाबत खुदकन हसत म्हणाली, "काही नाही रे, आज तुझ्याशी खूप खूप साऱ्या गप्पा माराव्या, बोलावं वाटतंय, जे गेली काही वर्ष राहून गेलंय." दीर्घ श्वासासोबत कॉफीचा सुगंध घेत ती बोलू लागली, "आकाश, तुला आठवतंय, तुझं ऑफिस जॉईन करून मला 2 महिनेही नसतील झाले, पण मी टी ब्रेकला फ्लोअरवरून बाहेर पडले की काहीतरी बहाणा करून तूही कॅफेमध्ये यायचास. दरवेळेस वेटरला सांगून माझ्यासाठी तुझ्या आवडीची स्पेशलवाली कॉफी, आणि प्रत्येक कॉफीसोबत एक चारोळी टिश्यू पेपरवर लिहून पाठवायचास. खरं तर मी चहावेडी, मला कॉफीची भयंकर चीड. हे माहीत असूनही मी चहा घ्यायला आले की तुझी माझ्यासाठीची कॉफी ठरलेली. बोलायचास मात्र काहीच नाही, एकटक पाहत बसायचास फक्त. खूप राग यायचा तुझा, पण माझा सिनियर असल्याने मला तुला काही बोलायची सोयच नव्हती. सुरुवातीला कितीतरी कॉफीज आणि चारोळ्या रागाने तशाच परत पाठवल्या असतील कोण जाणे,
पण नंतर नंतर तो कॉफीचा सुगंध मनात दरवळत राहायचा, हवा हवासा वाटायचा आणि तुझ्यापासून लपत मी तो चारोळीचा कागद वाचायला लागले. अन कधी त्या शब्दांच्या आणि कवीच्या प्रेमात पडले कळलंच नाही. तुझं ते काहीच न बोलणंही खूप काही सांगून जायचं. या चहा वेडीला तुझ्या सकट कॉफीचंही वेड लागलं होतं. आणि अशीच एक कॉफी एकाच टेबलवर घेताना तुझ्या तोडक्या मोडक्या चारोळीतून तू मला आयुष्यभर साथ देशील का, अशी मागणी घातलीस. तुझ्यासोबतची प्रत्येक कॉफी एक आठवण होती आणि अशा कितीतरी आठवणी आजही जपते. अगं, इतकंच प्रेम होतं आणि आहे तर अशी निघून का गेलीस काहीच न सांगता? विसरून गेलीस सारं आपल्यातलं? किती आणि कुठे कुठे शोधलं नसेल मी तुला. तिचं वाक्य मध्येच तोडत मी म्हटलो, निघून निघून नाही रे गेले, फक्त मोकळं केलं होतं मी तुला माझ्या जबाबदारीमधून. किती जपायचंस मला, सतत माझा विचार. बच्चा काळजी घे, इतकं काम करू नको, काही खाऊन घेतलंस का बच्चा, कॉन्टॅक्टमध्ये राहत जा अगं, बच्चा इतकं टेन्शन घेत जाऊ नको, बच्चा हे आणि बच्चा ते. किती शांत वाटायचं माहिती आहे ना मला तुझ्या कुशीत. आणि मी नेहमीच अशीच रिलॅक्स असावी म्हणून किती आटापिटा करायचास जीवाचा. इतकं सगळं केलंस माझ्यासाठी, पण आपलं नातं, आपलं प्रेम तुझ्या घरच्यांना पटवून देण्यात मात्र अपयशी ठरलो आपण. तिथे मात्र कमी पडलास. हो, मान्य आहे, अगदी सगळं सगळं केलं होतंस तू, जे जे शक्य होतं ते, आणि खूप त्रासही झाला होता तुलाही माझ्या इतकाच. त्या सगळ्यात शेवटी 10 वर्षांची आपली सोबत, आपलं नातं, आपलं प्रेम, स्वप्न सारंच असं मध्येच तुटणार होतं. म्हणून या मनस्तापामधून बाहेर काढण्यासाठी लांब गेले होते तुझ्यापासून. आठवते ना आपली शेवटची भेट? लक्षात राहण्यासारखीच होती. हो, फक्त नंतर मात्र तुझ्याशी संपर्क तोडला तुला न सांगता इतकंच. मगाशी म्हणालास ना, कुठे होतीस, किती शोधलं असेल तुला वगैरे, पण मी होते रे तुझ्यासोबत कायमच. फक्त तुला पाहता आणि ओळखता आले नाही. एव्हाना दोघांचेही कप रिकामे झाले होते. अजून एक कप कॉफी घेशील का, मी घेते, असं म्हणत ती उठली. माझंही मन भरलं नव्हतंच म्हणा, मीही होकार दिला. तिच्या शेवटच्या वाक्याचा विचार करत बाजूला ठेवलेल्या पुस्तकांपैकी एक हातात घेऊन चाळत असताना त्यात एक कागद सापडला. सहज म्हणून त्यावरच्या ओळी वाचल्या आणि खूप ओळखीच्या वाटल्या. काय वाचतोयस रे, दारातून आत येतच तिनं विचारलं. काही नाही ग, सहजच या पुस्तकात सापडलं हे. कसलं भारी लिहिलं आहे, मनाला अगदी भिडलं आणि सारखं वाटतंय इतक्यातच कुठेतरी वाचलंय हे, पण कुठे आठवत नाहीये. तू कुठून लिहिलंस ते? तुझा फोन कुठे रे, जरा देतोस? त्या कागदावर एक कटाक्ष टाकत ती म्हणाली, हा घे. पण हे काय मध्येच, सांग की कुठून लिहिलीस ही वाक्य. फोन परत देत म्हणाली, घे बघ, ह्या ब्लॉगवर वाचलं असशील, काही दिवसांपूर्वीचीच आहे पोस्ट. बघ काही कळतंय का? अरे हो, हा तर ते शब्दसखी म्हणून ब्लॉगर आहे, तिचा ब्लॉग. तेच म्हणालो ना, कुठेतरी वाचलंय एवढ्यातच. जाम भारी लिहिते यार ही, दरवेळेस तिचं लिखाण भावतं म्हणाला. तू पण फॉलो करतेस का हिला? नाहीच, नाहीतर मला तुझा कॉन्टॅक्ट मिळाला नसता की आधीच, इतकं शोधावंच लागलं नसतं. अगं, पण हे थोडं वेगळं लिहिलं आहे, म्हणजे या कागदावरची बरीचशी वाक्य या लेखात नाहीत. हो, कारण बरेच फेरबदल, काटछाट, एडिटिंग करून लिहिलंय ते. तिने माझ्याकडे एकटक पाहत म्हटले, ओके, अच्छा, काय, पण तुला बरं माहीत. आणि मग त्याची रॉ कॉपी तुझ्याकडे कशी, की तुझ्याकडे दिली होती एडिटिंगसाठी? काही बोलशील तू तर, की तूच लिहिलं आहेस, काही पण तुझं. चल कॉफी पी, चल, थंड झाले तर मलाच गरम करायला लावशील, असं म्हणत उगाच तिची चेष्टा करत मी पुन्हा बिनबॅगवर रेललो. अचानक डोक्यात काहीतरी क्लिक झालं आणि मी चमकून तिच्याकडे पाहिलं. एकच मिनिट, सिरियसली, आय मीन खरंच हे तू लिहिलंयस? किती सहज बोलून गेलास ना आता तू,
निघून का गेलीस, विसरलीस? खरंच इतकं सोपं आहे का रे आकाश ते? माझं वाक्य तोडत ती म्हणाली. आणि का कोण जाणे, पण तितक्यात माझ्या डोळ्यासमोरून मात्र एकदम मागची काही वर्षे सरसर सरकून गेली. अगदी 3 वर्षापूर्वीची आमची शेवटची भेट. त्यानंतर एकटा पडलेलो मी. त्यातच या शब्दसखीसोबत झालेली ओळख. तिचं भावणारं, मनाला भिडणारं आणि ओळखीचं वाटणारं लेखन. मंजिरीच्या विरहातून स्वतःला पुन्हा उभं करणारा मी आणि या फक्त आभासी जगात भेटणारी शब्दसखी आणि तिच्याबद्दल वाटणारी अनामिक ओढ. मग मला एकदम आठवली ती मगाशी दारावरची बेल वाजवताना घाईत ओझरती पाहिलेली दाराशेजारील नावाची पाटी. सावरी आकाश देवधर कंसात शब्दसखी. मी मंजिरीला सावरी म्हणायचो. आज त्याच नावानं तिने स्वतःची ओळख निर्माण केली होती. फक्त एक सोशल मीडियावरची लेखिका म्हणूनच नाही, तर आमचं दोघांचं स्वप्न होतं स्वतःचे इंटेरियर डिझायनिंगचे ऑफिस असावं. हे आज तिने पूर्ण केलं होतं. या घरात आल्यापासून सगळं ओळखीचं वाटण्यामागचं कारण आत्ता लक्षात येत होतं. अगदी भिंतीच्या रंगांपासून ते टेबलवरच्या पेन स्टँडपर्यंत सारंच काही आम्ही ठरवलेल्या आमच्या स्वप्नातल्या घरासारखेच होतं. आणि म्हणूनच इतकं आपलंसं वाटत होतं ते सारं. काय रे, उत्तर नाही दिलंस? असतं खरंच इतकं सोपं? तुझी माझी आपली प्रत्येक स्वप्न, आठवण आणि अजून खूप काही जपलंय मी आजही, जे तुला माहीतही नाही. शोधलंस तू मला नक्कीच, पण चुकीच्या दिशेला. एकदा तुझ्या आतल्या तुला विचारून बघितलं असतंस तर लवकर सापडले असते. कारण मी होते तुझ्या बरोबरच, समोर नसले तरीही सोबत, नेहमीच. माफ कर सावरी, हरवून बसलो होतो मी माझ्यातल्या तुला. याखेरीज काहीच सुचत नव्हतं खरं तर बोलायला. माफी नको रे मागूस, चुकले तर मीही आहे. तुला त्रास होऊ नये या उद्देशाने लांब गेले, पण आपलं आयुष्य एकमेकांशिवाय किती अपूर्ण आहे हे त्यावेळी जाणवलेच नाही. आणि याची प्रचिती मला गेल्या काही वर्षात नक्कीच आली. कितीतरी सुखाचे क्षण मी माझ्या अविचाराने तुझ्यापासून हिरावून घेतलेत रे. आणि बोलता बोलता ती थांबली. कसल्याशा आवाजाचा काणोसा घेऊन ती पटकन शेजारच्या रूममध्ये निघून गेली. इतक्या वेळ चाललेले संवाद आणि आजवरचे सावरीसोबत अनुभवलेले सारेच कडूगोड क्षण डोक्यात सुरू असतानाच पैंजणाच्या आवाजाने तंद्री मोडली. आवाजाच्या दिशेने पाहिले तर पायात छान छुमछुमणारे पैंजण घातलेली एक छोटीशी मुलगी तिच्या निरागस टपोऱ्या डोळ्यांनी पडद्याआडून कुतूहलाने माझ्याकडेच पाहत होती. कसली तरी भूल पडल्यासारखी मी बघतच बसलो होतो तिच्याकडे. घारे घारे डोळे, छोटूसं नाक, गुबरे गाल आणि तांबूस कुरळे केस. खरंच एखाद्या छोट्या परीसारखीच दिसत होती. कोण ग ही, कसली गोड आहे? नाही ओळखलेस? पिल्लू, तू ओळखलेस का ग कोण आहेत हे? हो, हा तर माझा आकाश बाबा. आकाश बाबा? मी आश्चर्याने सावरीकडे पाहिलं. आपल्या शेवटच्या भेटीत मला तुझ्याकडून मिळालेली आपल्या आयुष्याच्या प्रवासातली सोबत, ही आकाश आणि सावरीची आसावरी. द स्टोरी रिटन बाय कश्यप गोसावी, रेड बाय द क्युरियस व्हॉइस. तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर आम्हाला प्रतिक्रियांमध्ये नक्की कळवा. अशाच मनोरंजक गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.